टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सरकारला केंद्र सरकारने मागच्या ऑक्टोबरमध्ये सोयाबीन खरेदीच्या सूचना दिल्या होत्या। त्या सूचनेला अनुसरून आपण खरेदी सुरुवात करून पूर्ण भारतामध्ये जितकी सोयाबीन सगळ्या राज्यांनी मिळून घेतली त्याच्यापेक्षा जास्ती एकट्या महाराष्ट्राने 11,25,000 टन ही सोयाबीन खरेदी केली। आपले सगळे गोडाऊन फुल झालेत आणि मागच्या काळामध्ये 12 जानेवारीपर्यंत त्यांची मुदत होती। राज्याच्या मुख्यमंत्री मोदींनी विशेष प्रयत्न करून केंद्रामध्ये बोलून ती 31 जानेवारीपर्यंतची मुदत वाढवून दिली होती। 31 जानेवारीनंतर अजून 7 दिवसाची मुदत आपण 6 जानेवारीपर्यंत वाढवली। अजून काही शेतकऱ्यांची मागणी होती आणि मागणीनुसार आपण प्रस्ताव तयार करून 6 तारखेलाच केंद्राला पाठवलेला आहे। केंद्राला विनंती केली अजून काय आपल्याला वाढवून देता येईल। गोडाऊन आपले सगळे फुल आहेत। जवळपास 550 विविध सेंटरच्या माध्यमातून आपल्या या सोयाबीन खरेदी होत होतं। काही त्याच्यामध्ये तक्रारी सुद्धा आल्या की काही चुकीच्याही प्रवृत्ती त्याच्यामधनं व्यवहार करतात आणि लातूरला 10,000 टन आपण दिले होते। एका दिवसात ते टार्गेट संपलं। नंतर 20,000 त्याच्यात तिसऱ्या दिवशी 20,000 टनची आपण टार्गेट दिलं। 20,000 टनचं 2 दिवसामध्ये 20,000 टनची खरेदी झाली आणि अजून बरीच खरेदी आहे। तर केंद्राकडे आपण प्रस्ताव पाठवला आहे, पण शेतकऱ्यांच्याकडे येणारा तूरडाळ ही सुद्धा 3 लाख टन ही तूरडाळ खरेदी करण्याचं ठरलेलं आहे। त्याच्यानंतर चणाही खरेदी करावं लागेल, कांदाही खरेदी करावं लागेल आणि सतत हे कंटिन्यूस येत असतं। आपल्याकडे गोडाऊनची व्यवस्थासुद्धा मध्यंतरी कमी होती। आपण काही गोडाऊन भाड्यासंदर्भात मागणी केली, काही व्यवस्थाही आपण करतोय आणि आपण केंद्राकडे देखील ही मागणी केली की अजून आम्हाला मुदतवाढ मिळावी। केंद्राने 3 वेळा आपल्याला मुदतवाढ दिली। आता त्यांच्याकडे आपला प्रस्ताव गेलेला आहे। जसे काही आपल्याला त्याच्या माध्यमातून होईल। तर अनेक शेतकरी आहेत ते मागणी करताना पाहायला मिळत आहेत, रांगा लागलेल्या आणखी दिसून येत आहेत। परत आपण सोयाबीनची खरेदी 11,25,000 टन ही खरेदी आपण केलेली, खूप रेकॉर्ड अशी खरेदी झालेली आणि अजून त्याला आपण वेळोवेळी एक्सटेन्शन आपण दिलेलं आहे। अजून एक्सटेन्शनची आपली मागणी। ओके। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।